भारतीय विद्यापीठाच्या डीम्ड युनिव्हर्सिटी झाल्यानंतरच्या आजच्या 31व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे मंत्रिमंडळातील आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय अतुलजी सावेसाहेब, या कार्यक्रमासाठी ज्यांनी अतिशय आग्रहानं आम्हा सर्वांना निमंत्रित केलं ते माजी मंत्री, विधिमंडळातील आमचे सहकारी आणि या संपूर्ण समूहाचे प्रमुख मार्गदर्शक आदरणीय विश्वजित कदम उर्फ बाळासाहेब, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे आम्हा सर्वांचेच मार्गदर्शक कुलपती आदरणीय शिवाजीराव कदम सर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणारे या विद्यापीठाचे कुलगुरू सन्माननीय विवेक सावजी सर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित असणाऱ्या आपल्या विभागाच्या कार्यकारी संचालक सन्माननीय अस्मिता जगताप मॅडम, व्यासपीठावर उपस्थित असणारे सर्व भारतीय विद्यापीठाचे सन्माननीय मान्यवर, या कार्यक्रमाच्या निमित्तानं व्यासपीठासमोर उपस्थित असणारे आजच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं भारतीय विद्यापीठातील सर्व विभागांचे सन्माननीय प्राचार्य, सर्व प्राध्यापक, सर्व कर्मचारी, विद्यार्थी, पत्रकार आणि ज्यांना आपण सगळ्यांनी सन्मानित केलं ते सर्व सन्माननीय सत्कारमूर्ती, आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी भारतीय विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं पहिल्यांदा आपल्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. 31व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं आपण सगळेजण जमलोय आणि एका अतिशय चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बाळासाहेबांनी आम्हाला सगळ्यांना बोलवलं, त्याबद्दल मी त्यांचं पहिल्यांदा आभार मानेन. कारण आजच्या कार्यक्रमाच्या दिवशी यायचं की न यायचं असा प्रश्न पडेल असा आजचा दिवस होता. साधारणतः पुण्यात यायचं म्हटलं की काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे कार्यक्रम आम्ही घेऊन येत असतो आणि मग सगळे कार्यक्रम आणि त्यातला एखादा कार्यक्रम घ्यायला काय हरकत नव्हती. परंतु आजचा दिवस रविवारचा आहे. आज फक्त याच कार्यक्रमाला यायचं आणि कार्यक्रम आटोपल्यावर परत मगाशी ज्याचा उल्लेख आपण केला तशी सगळी मंत्री आपल्या मतदारसंघातील सगळे लग्न असतील, इतर कार्यक्रम असतील, त्या सगळ्याला जायचं आहे. रविवारचा दिवस असताना सुद्धा आजचा कार्यक्रम स्वीकारण्यापाठीमागच्या आमच्या सगळ्यांच्या भावना खूप वेगळ्या आहेत. ज्यांना आदर्श म्हणून आम्ही काम करतोय, ज्यांच्या विचारांना प्रेरित होऊन महाराष्ट्रातल्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्यांना सुद्धा पुढे जावं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे आम्ही बघतोय त्या स्वर्गीय पतंगराव कदमांच्या कर्मभूमीमध्ये आम्ही आलो. आमच्यासारखे अनेक कार्यकर्ते राजकारणामध्ये पुढे जायचा प्रयत्न करतात, त्यावेळेला निश्चितपणे आम्हा सगळ्यांना एक मार्गदर्शक दीपस्तंभ म्हणून ज्यांच्याकडे बघावं अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व महाराष्ट्रामध्ये जे होतं ते म्हणजे पतंगरावजी कदम सर. खरं तर महाराष्ट्रानं 2 मुख्यमंत्री गमावले असं म्हणायला पाहिजे, ज्यांच्याकडे क्षमता होती आणि क्षमता असताना सुद्धा दुर्दैवानं आमच्या सगळ्यांच्यामधनं ज्यांना नियतीनं आमच्या सगळ्यांच्यापासून हिरावून घेतला अशा पद्धतीची 2 जी व्यक्तिमत्व होती, त्यातलं एक म्हणजे स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब आणि कालच्या दुःखद घटनेतनं आपण सगळेजण अजून सावरलं नाही ते दुसरी घटना म्हणजे स्वर्गीय अजितदादा पवार. खरं तर महाराष्ट्राच्या राजकारणामधली खूप उत्तुंग उंचीची अशी ही माणसं की ज्या माणसांनी महाराष्ट्र घडवला, समाजाला खूप चांगल्या पद्धतीनं दिशा दिली आणि भविष्य काळामध्ये सुद्धा अजून प्रचंड सामर्थ्य त्यांच्यामध्ये, क्षमता त्यांच्यामध्ये होती की अजूनही महाराष्ट्राला पुढे घेऊन जाऊ शकतील अशा पद्धतीची जी व्यक्तिमत्व होती, त्यातलंच एक व्यक्तिमत्व म्हणून आम्ही सगळेच जण आदरणीय कदम साहेबांकडे बघतोय. आणि म्हणूनच बाळासाहेबांचा आभार एवढ्याचसाठी म्हटलं की अतिशय चांगल्या पद्धतीच्या ह्या महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला आपण पाहुणा म्हणून मला बोलवलं. पूर्वीच्या काळामध्ये साहेब पालकमंत्री म्हणून कोल्हापूरचे काम करायचे, काँग्रेस पक्षाचे नेते म्हणून काम करायचे आणि साहेब आता मगाशी मला बाळासाहेबांनी विचारले की तुमचा साहेबांचा परिचय कसा, त्यावेळेला तुम्ही आमदार होतात काय? आम्ही आमदार नव्हतो, पण साहेबांच्या गाडीच्या पाठोपाठ साहेबांना दिसावं, साहेबांना भेटावं, काहीतरी एखादं निवेदन द्यावं म्हणून धावपळ करणारे जे कार्यकर्ते होते त्यातला एक कार्यकर्ता म्हणजे प्रकाश आंबेडकर होता असं म्हणायला काही हरकत नाही. आम्ही सगळेच जण कदम साहेबांकडे कामाच्या निमित्तानं, कदम साहेबांकडे त्यांच्या सगळ्या एकूणच असणाऱ्या धडाडीच्या निर्णयांच्या निमित्तानं आणि आम्हाला सगळ्यांच्या राजकारणामध्ये काही चांगल्या पद्धतीचे निर्णय व्हायचे असतील तर साहेबच ते घेऊ शकतील अशा पद्धतीचा विश्वास घेऊन काम करत होतो. विशेषतः पश्चिम महाराष्ट्रातलं राजकारण, विशेषतः सहकार क्षेत्रातलं राजकारण आणि कोल्हापूर सांगलीमध्ये तरी विशेष प्रेम त्यांचं कोल्हापूरवरती असायचं. त्यामुळे साहजिकच आम्ही सगळेजण तुमच्या कुटुंबातलेच आहोत, भारतीय विद्यापीठ नव्हे तर कदम परिवारातले आहोत अशा पद्धतीचं आमचं आणि तुमचं नातं आहे. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने एका बाजूला भारतीय विद्यापीठाच्या वर्धापन दिनाच्या डीम्ड युनिव्हर्सिटीच्या मी शुभेच्छा देतो. बाळासाहेबांचं काम आज बघितलं आणि बाळासाहेबांना मी मुद्दाम आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं शुभेच्छा देऊ इच्छितो. खरं तर त्या दिवशीचा दुःखद प्रसंग महाराष्ट्र अजूनसुद्धा विसरू शकत नाही. त्या माळावरती लाखो लोकांच्या उपस्थितीमध्ये त्या दिवशी अंत्यसंस्कार झाले आणि अंत्यसंस्कार झाल्यानंतर आता पुढं कसं व्हायचं, विश्वजित कदम हे सगळं पेलू शकतील काय अशी सुद्धा प्रश्न आमच्यासारख्या अनेक कार्यकर्त्यांना पडला होता. कारण पतंगराव कदम
हे व्यक्तिमत्वच असं वेगळं होतं, एक वेगळं रसायन ज्याला म्हणता येईल अशा पद्धतीचं होतं. प्रत्येक माणसाला ते मोठे होते पण सामान्य माणसाला जोडणार अशा पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं. आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीनं बाळासाहेब तुम्ही सुद्धा हे काम खूप चांगल्या पद्धतीनं उभा केलं, अतिशय चांगल्या पद्धतीनं हा व्याप उभा करताय. दुसऱ्या बाजूला मतदारसंघाने राजकारणामधली खूप चांगल्या पद्धतीची भूमिका घेताय. मंत्री म्हणून सुद्धा तुम्ही जे काही काम केलं त्या सगळ्या कामाच्या माध्यमातून ज्या पद्धतीचं तुमची काम आणि धावपळ चालली ते बघितल्यानंतर निश्चितपणानं स्वर्गात असणाऱ्या कदम साहेबांना सुद्धा पुढे ह्या सगळ्या गोष्टी बाळासाहेब चांगल्या पद्धतीने सांभाळतील असं निश्चितपणानं वाटेल. एवढं काम तुम्ही करताय. माणसानं मोठं असावं पण नम्र असावं. माणसाच्या आयुष्यामध्ये खूप मोठे अशा पद्धतीचे आर्थिक साम्राज्य तर तुमच्या पाठीमागे आहेच आहे, पण नम्रता हा गुण मात्र तुमच्याकडे खूप मोठा आहे. मला असं वाटतं की हाच गुण आपल्या सगळ्यांना भविष्यामध्ये काळामध्ये खूप पुढे घेऊन जाईल. त्या सगळ्या कामाच्या निमित्ताने एका बाजूला भारतीय विद्यापीठाचा हा असणारा चांगला व्याप, देशभरामध्ये विस्तारलेला व्याप, या माध्यमातून क्वालिटीच्या असणाऱ्या सगळ्या शिक्षणाच्या संपूर्ण सुविधा, हजारो शिक्षक आणि हजारो शिक्षकांच्या माध्यमातून लाखो विद्यार्थ्यांना घडवण्याचं महत्त्वपूर्ण अशा पद्धतीचं काम या विद्यापीठाच्या कॅम्पसच्या माध्यमातून आपण करताय. हे उत्तरोत्तर याच्याही पेक्षा खूप अशा पद्धतीनं वाढत जावं. या माध्यमातून या देशाच्या एकूणच सगळ्या डेव्हलपमेंटमध्ये भारतीय विद्यापीठाचं योगदान खूप मोठं असावं अशा पद्धतीची अपेक्षा, अशा पद्धतीची शुभेच्छा सुद्धा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो. गाडीतून येत असताना मगाशी बाळासाहेबांनी सांगितलं की एकूण आमच्या विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेमध्ये असणाऱ्या एकूण आमदारांपैकी 48 आमदार, खासदार, मंत्री हे आताच्या एकूण आमच्या सगळ्या यंत्रणेतले हे भारतीय विद्यापीठाचे विद्यार्थी आहेत. म्हणजे केवढा मोठं योगदान तुम्हा सगळ्यांचं आहे बघा. म्हणजे एका बाजूला बाळासाहेबांचं, दुसऱ्या बाजूला स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांचं, तिसऱ्या बाजूला तुम्हा सगळ्यांचं सुद्धा मोठेपण मान्य करायला पाहिजे की आम्हा सगळ्यांना घडवण्यामध्ये सुद्धा तुम्हा सगळ्यांचा वाटा सिंहाचा आहे. मला असं वाटतंय की अलीकडच्या काळामध्ये शैक्षणिक गुणवत्ता, दर्जेदार शिक्षण आणि त्या दर्जेदार शिक्षणाच्या माध्यमातून समाज घडवण्याचं महत्त्वपूर्ण काम जर कोण करत असेल तर भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून आपण सगळेच जण करताय. मी तुमच्या कार्याला सलाम करतो, तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देतो. याहीपेक्षा उत्तुंग अशा पद्धतीचं काम आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून व्हावं, ज्याचा उपयोग या भारतातल्या प्रत्येक नागरिकाला आणि या भारतातल्या प्रत्येक तरुणाला सुद्धा भारतीय विद्यापीठात येऊनच आपल्या सगळ्यांना आपलं करिअर घडवावं अशा पद्धतीची भूमिका वाटेल, अशा पद्धतीची भावना वाटेल, अशा पद्धतीचं काम आपण सगळ्यांनी करावं अशी आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळेच जण जमलोय आणि मगापासून मी फिरत आलो त्या कॅम्पसमध्ये विशेषतः आदरणीय ताईने आम्हा सगळ्यांना मेडिकलचा कॅम्पस दाखवला. सार्वजनिक आरोग्य विभागाचा मंत्री म्हणून मी काम करतोय. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, आम्हा सर्वांचे नेते आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांनी माझ्यासारख्या एका सामान्य कार्यकर्त्यावरती सार्वजनिक आरोग्य विभागाची महत्त्वपूर्ण जबाबदारी दिली आणि मला असं वाटतं की या सगळ्या जबाबदारीनंतर जे जे चांगलं करता येईल ते करायचा मी प्रयत्न करतो. त्यातलं सगळ्यात महत्त्वाचं काम मी काय करत असेल तर महात्मा फुले आरोग्यदायी योजना ही लोकांच्यासाठी अतिशय उपयुक्त व्हावी, प्रभावीपणानं ती राबवली जावी. त्यातले काही दोष असतील तर ते सुधारले पाहिजेत. त्या दोषांच्या माध्यमातून सामान्य माणसाला दर्जेदार, मोफत, माफक अशा पद्धतीच्या सगळ्या सुविधा मिळाल्या पाहिजेत अशा पद्धतीचा आग्रह गेल्या वर्षभरामध्ये मी करतोय. आणि मला आज निश्चितपणानं आज आपल्या सगळ्या कॅम्पसला बघितल्यानंतर आमच्याकडे जर कुठं जायचं असेल, महात्मा फुलेचं काम कसं चाललंय ते बघायला, तर भारतीय विद्यापीठामध्ये जा असं सांगायला का हरकत नाही. असं सर्टिफाय या राज्याचा मंत्री म्हणून मी करावं, एवढ्या चांगल्या पद्धतीचं आपलं काम चाललंय. त्याबद्दल मी मनापासून आपलं अभिनंदन करतो. अलीकडच्या काळामध्ये एका बाजूला महात्मा फुले आरोग्यदायी योजना आणि दुसऱ्या बाजूला आयुष्यमान भारत योजना, या दोन्ही योजनांच्या माध्यमातून पहिल्या टप्प्यातले 1350च्या आसपास असणारे आजार आता आम्ही 2399 वरती नेले. या 2399 आजारांच्या माध्यमातून एका बाजूला हे आजार वाढवले आणि मी मंत्री झाल्यानंतर साधारणतः माझा पहिल्यांदा कार्यकर्त्याचा पिंड असल्यामुळं यापूर्वी सुद्धा सातत्यानं माझा तक्रार, माझा आग्रह हाच असायचा की दवाखान्यामध्ये दर्जेदार सुविधा मिळाल्या पाहिजेत आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी वरून पैसे नाही घेतले पाहिजेत. अनेक वेळेला अशा ज्या वेळेला आम्ही सगळे तक्रारी करायचो, ज्या वेळेला डिस्कशन करायचो, त्यावेळेला नेहमी काही मला सगळ्या हॉस्पिटलची तक्रार असायची की या सगळ्या गोष्टींसाठी सुद्धा काही दर वाढवले पाहिजेत. आणि मग मी निश्चितपणाने या पॅकेजमध्ये सुधारणा करण्याबद्दलच्या बैठका घेतल्या. सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना या विषयाचे सगळं महत्त्व पटवून दिलं आणि मुख्यमंत्री महोदयांच्या मार्गदर्शनाखाली आपण या सगळ्यांचे दर, एका बाजूला महात्मा फुले आरोग्यदायी योजनेमध्ये असणाऱ्या सगळे दर आणि दुसऱ्या बाजूला आता आयुष्यमान भारतमध्ये सुद्धा चांगल्या पद्धतीची पॅकेजेस मिळालेत. त्याचा फायदा असा होतोय की या योजनेच्या माध्यमातून तमाम सगळ्या महाराष्ट्रातल्या नागरिकांना सुद्धा महात्मा फुले आरोग्यदायी योजनेतून आणि आयुष्यमान भारत योजनेतून जास्तीत जास्त अशा पद्धतीच्या सगळ्या सुविधा मोफत मिळाव्यात अशा पद्धतीचा आमचा प्रयत्न चाललाय.
त्याच्यामध्ये सुद्धा काही दुरुस्ती करणं अपेक्षित आहे. विशेषतः मध्यंतरी माझ्याकडे काही टीम आली, आर्थोच्या पॅकेजेसबद्दल आली. आर्थोच्या पॅकेजेसमध्ये सुधारणा करण्याबद्दल सुद्धा आम्ही त्याच्यामध्ये सुधारणा करण्यासाठीची एक बैठक घेतली, अधिकाऱ्यांना सूचना दिलेत आणि त्या माध्यमातून निश्चितपणाने त्याच्यामध्ये सकारात्मक भूमिका घेतोय. केवळ तेवढ्यावरतीच नाही, तर आता मी मध्यंतरी एकदा निरोच्या आमच्याकडे डॉक्टर प्रभू म्हणून आहेत, मी त्या प्रभू डॉक्टरांना म्हटलं, म्हणजे माझ्याकडे कोल्हापूरमध्ये खूप चांगलं काम ते करतात, अरे म्हटलं गरीब माणसाला ह्या सगळ्या सेवा मोठ्या मोठ्या डॉक्टरांच्या सुद्धा मिळायला पाहिजेत आणि त्या योजनेच्या माध्यमातून मिळायला पाहिजेत. यासाठी तुम्ही मंडळी काही काम करणार आहेत की नाही? त्यांनी त्याच्यामध्ये सुद्धा काही सुधारणा सांगितल्या. पुढच्या टप्प्यामध्ये निरो, आर्थो आणि त्याचबरोबर कॅन्सरसुद्धा प्रभावीपणानं आमच्या संपूर्ण यंत्रणेमध्ये जी काही फॉलोअपची पॅकेजेस असतील बा इतर उपचार असतील ते सगळे सुद्धा आमच्या योजनेच्या माध्यमातून व्हावेत यासाठीचा आमचा प्रयत्न चालला आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीनं या सगळ्या योजनेच्या माध्यमातून ESICची सुद्धा योजना आपल्याकडे आहे. मला वाटतं आपल्याकडे सुद्धा ते असेल की त्याच्यामध्ये सुद्धा आता CGHSचे दर वाढवलेत आपण, अतिशय चांगल्या पद्धतीच्या सेवा त्याची तिथं तरी याच्याहीपेक्षा चांगल्या सेवा मिळतात. या सगळ्या सेवांच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला अधिकाधिक चांगल्या पद्धतीच्या सुविधा द्याव्यात. या सुविधांच्या माध्यमातून आपण सगळ्यांनी सुद्धा एका बाजूला दर्जेदार अशा पद्धतीच्या आरोग्याच्या सुविधा आणि सामान्य माणसाच्या आवाक्यात आहेत अशा पद्धतीची त्यांना खात्री वाटेल अशा पद्धतीच्या सुविधा देण्याचं काम आम्ही करतोय. या सगळ्या कामाला भविष्य काळामध्ये सुद्धा पुढे घेऊन जात असताना इथं आल्यानंतर स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांची या ठिकाणी स्मरण करावं, त्यांच्याकडून काहीतरी विचार घ्यावा आणि त्यांच्या मार्गदर्शनानं अजूनही प्रचंड अशा पद्धतीचं काम करावं अशा पद्धतीची ऊर्जा मात्र आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला मिळाली असं मी आपल्या सर्वांच्या समोर सांगेन. कारण मी जिथं गेलो आणि तिथं गेल्यानंतरचे संपूर्ण आपण जो काही आम्हाला परिसर फिरून दाखवला त्यामध्ये ज्या पद्धतीनं साहेबांनी सुरुवातीला काम केलं होतं, सुरुवातीचा संघर्षाचा काळ, त्या संघर्षातनं सुद्धा उभारत असताना अनंत अडचणी, त्या अनंत अडचणींमधनं सुद्धा ज्यांनी मदत केली त्याची जाणीव. माणसं मोठी झाली की बऱ्याच वेळा असं होते की मोठी झाल्यानंतर मीच फक्त मोठा झालो, माझ्याबरोबर कोणच नव्हतं असं म्हणणारा वर्ग वाढतोय. परंतु आपण ज्या पद्धतीनं त्या संपूर्ण परिसराच्या निमित्तानं प्रत्येक माणसाची जाणीव ठेवली आणि त्या जाणीवेबरोबर भविष्यात सगळ्या नवीन पिढीला सुद्धा हा संघर्ष दिसावा आणि त्यांनी सुद्धा त्याचा आदर्श घ्यावा यासाठीचा जो प्रयत्न आहे तो प्रयत्न बघितल्यानंतर एका बाजूला माणूस मोठा आहे पण त्याचे पाय जमिनीवर आहेत अशा पद्धतीचं भारतीय विद्यापीठाचं चाललेलं काम, मी मनापासून या कामाला सलाम करतो, आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि हे सगळं काम अशाच पद्धतीने पुढे जावं. पतंगरावजी कदम साहेबांचं हे संपूर्ण लावलेलं रोपटं आहे त्याचा वटवृक्ष व्हावा आणि त्या वटवृक्षाच्या माध्यमातून आदरणीय आमच्या मित्रवर्य बाळासाहेबांनी सुद्धा त्याच्याहीपेक्षा उत्तुंग काम करावं अशा पद्धतीची विनंती करतो. खरं तर बंधुरा म्हणजे साहेबांचे बंधुराजी आपले काकाजीने आम्हा सगळ्यांचे मार्गदर्शक पलीकडे बसलेत. एक तक्रार मात्र मी अजून करेन, खूप नम्र आपण आहात, आम्ही साहेबांबरोबर काम केलं आहे. विधिमंडळातलं काम इथं अतुल सावे साहेब सुद्धा सांगतील आणि आम्ही सगळे सांगू. विधानसभेत किती तणाव असला, आम्हा सगळ्यांची किती वादविवाद असतील, त्यावेळी पतंगराव कदम साहेब उठले की सगळा सायलेंट, हास्याचे फवारे, आम्हा सगळ्यांचे सुद्धा ते चिमटे काढायचे, पण चिमटे काढले तरी आम्हाला कधी राग यायचा नाही. मग ते कुणालाही बोलायचे, कशाही बोलायचे, पण त्या बोलण्यामध्ये प्रेम, आपुलकी, आदर, ज्येष्ठत्व प्रत्येक गोष्ट होती आणि त्याच्याहीपेक्षा सामाजिक प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे, सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे अशा पद्धतीची भावना असायची. त्यामुळे आम्ही सगळे कुठेही असू, विधिमंडळात असू, कोल्हापूर जिल्ह्यातल्या वेगवेगळ्या पद्धतीच्या कार्यक्रमात असू, एखाद्या कार्यक्रमाच्या निमित्तानं कदम साहेबांचं भाषण आहे म्हटलं की सगळ्याच्या सगळं सभागृह अगदी वेगळ्या पद्धतीनं प्रफुल्लित व्हायचं आणि त्या प्रफुल्लित होऊन कदम साहेबांच्या भाषणाचा एन्जॉय करायचं. मला असं वाटतं की नम्रतेबरोबर या सगळ्या गोष्टीसुद्धा बाळासाहेबांनी घ्याव्यात आणि महाराष्ट्राचं नेतृत्व करावं अशा पद्धतीची अपेक्षा, अशा पद्धतीची शुभेच्छा देतो. एका चांगल्या कार्यक्रमाच्या निमित्तानं ज्यांचा आदर्श घेऊन आम्ही काम केला त्या माणसाच्या कर्मभूमीमध्ये यायचा आणि या ठिकाणी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्याचा सन्मान दिल्याबद्दल पुन्हा एकदा आदरणीय शिवाजीराव कदम साहेब, आदरणीय बाळासाहेबांचं मी मनापासून आभार व्यक्त करतो. आपणा सर्वांना शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.